नमस्कार मंडळी, कसे काय मजेत आहात ना? तर स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीज आणि व्लॉगमध्ये। तर चला परत आज तुमच्यासाठी मस्त असा व्हिडिओ घेऊन आले, तो म्हणजे मटकीला मोड कसे आणायचे। तर पाहू शकता इथं आपल्या मटकीला किती भारी मोड आलेत, एकसारखे असे नाहीत की अर्ध्याच मटकीला मोड आलेत आणि अर्ध्या नाहीत। आणि फक्त मी एकच वाटी मटकी भिजत घातली होती, त्याच्यापासून इतके ढीगभर असे मटकीला मोड आलेत। आणि मटकी ही खाल्लीच पाहिजे आपण, कारण ती खूपच पौष्टिक आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया, म्हणजेच मोड कसे आणायचे ते पाहूयात। तर ही ते पाहू शकता, ही मी मटकी घेतली, ही ना गावठी मटकी आहे, म्हणजे देशी मटकी म्हणतात ना ती। तर आपल्याला मोड आणण्यासाठी पहिल्यांदा ही भिजत ठेवायला लागेल। तर इथं मी एक वाटी घेतली, तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता किंवा एखादी छोटी वाटी घेऊ शकता। अशी मस्त मटकी घ्यायची आणि मटकीला ना पावडर लावलेली असते, म्हणजे ती टिकण्यासाठी, तिला किडे वगैरे होऊ नये म्हणून। तर आपल्याला ही काय करायची, पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर बघू शकता हाताने चोळायचं, बघा इथे पाणी कसं व्हाईट व्हाईट आलं। तर आपल्याला 2 ते 3 पाण्यातनं ही स्वच्छ अशी ही पहिल्यांदा मटकी धुवून घ्यायची आहे। तर मी मटकी तरी धुवून घेतलीच, आता आपण मटकी भिजत ठेवण्यासाठी पाणी ठेवूया। तर पाणी किती ठेवायचं, पाणी हे जास्त प्रमाणात ठेवायचं, कारण मग मटकी ही आपली चांगली भिजली पाहिजे। आता हे आपल्याला 8 ते 9 तास भिजत ठेवायचं आहे, म्हणजे झोपण्याच्या अगोदर आपण जर मटकी भिजत घातली तर सकाळी उठूनच आपल्याला ही मटकी बघायची आहे। तर चला, सकाळपारी मी मटकी बघितली ही, तर पाहू शकता मटकी किती फुलले ही, बघा पाणी ह्याच्यामध्ये बरोबर झालेलं आहे, कमी पडलेलं नाही। कमी जर पडलं असलं तर मटकी चांगली भिजत नाही, त्याच्यामुळे पाणी हे जास्त घालायचं। आता आपण ही मटकी ना 2 वेळा धुवून घ्यायचं, कारण थोडासा वास येत असतो मटकीचा, त्याच्यामुळे ही मटकी धुवून घ्यायची। आता आपल्याला मटकीला मोड कसे आणायचे ते पाहायचं आहे। तर काय करायचं, अशी आपल्या घरामध्ये चाळण असतेच पुरण वाटण्याची, ती चाळण घ्यायची आणि जी आपली भिजवलेली मटकी होती ती याच्यावरती घालून घ्यायची। काही जण कपड्यामध्ये सुद्धा बांधतात मटकी, पण त्याच्याऐवजी मस्त असे चाळणीमध्ये येतात कपड्यापेक्षा। तर कपड्यामध्ये कधीतरी असे चिवट वगैरे होतात, त्याच्यामुळे तसं न करता चाळणीमध्ये असे मस्तपैकी पसरून घ्यायचे, सुटसुटीत फडफडीत आणि वास वगैरे अजिबात न येता छान असे मटकीचे मोड येतात असे चाळणीमध्ये। तर चाळण कशी ठेवायची आहे बघा, अंतराळी ठेवायची आहे, म्हणजे बाउलमध्ये बघा तुम्हाला मी दाखवलंच इथं कशी अंतराळी ठेवले। जर चाळण तुम्ही कशावर टेकती अशी ठेवलात तर त्याचे मोड असे बाहेर येणार नाही, तिथल्या तिथंच येतात। तर त्याच्यामुळे अशा अंतराळी ठेवायची। आणि नंतर काय करायचं आहे, वरतून असं ग्लासवरून आपल्याला पाण्याचा शितोडा द्यायचा आहे, ह्याच्यामुळे मोड येतात छान। तर आणि ह्याच्यावरती झाकण असं घट्ट ठेवायचं, कुठून हवा वगैरे जाणार नाही अशी वरून असं झाकण ठेवायचं। आणि आता हे मी रात्री मटकी भिजत घातली होती, तर सकाळी बघितलं, तर आता मी सकाळी ही मटकीला मोड येण्यासाठी ठेवलेत, तर परत आपण संध्याकाळी परत बघायचे। तर चला मटकीला आपण संध्याकाळी मोड किती आलेत ते पाहूयात। तर मटकी बघा किती घामजले आपण ताट झाकल्यामुळे। जर मटकीला तुमचे असे मोड संध्याकाळी नाही आले तर काय करायचं तुम्हाला सांगते। तर ह्याच्यावरती आणखीन पाण्याचा शिंतोडा द्यायचा, जसं मगाशी मी ग्लासने दिलेला दाखवला तसा, आणि परत झाकून ठेवायचं। आणखीन आपण 4 ते 5 तासानंतर बघा, तर असे तुमच्या मटकीला मोड आलेले असतात, जर आलेले नसतील तर। पण जर अगोदरच असे तुम्ही सकाळी मोडा येण्याला ठेवले तर संध्याकाळी बघायचे, तर बघा असे मोड येतात, एकदम भारी ना। आता मी सांगितलं तुम्हाला कसं ते किती वेळ ठेवायचं ते, तर छान असे मोड येतात। किंवा संध्याकाळी मोड यायला तुम्ही चाळणीमध्ये घालून ठेवलात तर सकाळपारी बघायचे, तर असे मस्त मोड आलेली चाळण भरलेली अशी दिसते। फक्त 1 वाटी मटकीपासून इतके ढीगभर असे मोड मटकीला आलेले आहेत। आणि बघा मटकीचे मोड किती भारी आलेत, एकदम सुटसुटीत असे। आणि घरच्या घरी किती मस्त असे मटकीचे मोड येतात। फक्त 1 वाटी मटकी भिजत घातली होती, त्याच्यापासून इतके मटकीला मोड आलेले आहेत। आपण जेव्हा बाजारातनं मटकीचा मोड आणतो तेव्हा 20 ते 30 रुपयाचा फक्त थोडासाच येतो, म्हणजे जेमतेम एकच भाजी होते इतका येतो। पण असं न करता बघा घरच्या घरी 1 वाटीपासून किती भारी असे मटकीला मोड येतात। पाहू शकता इथे तुम्ही, एकदम लच्छे असे बनलेले आहेत एका ठिकाणी, आणि पाठीमागे सुद्धा मस्त कोंब असे बाहेर आलेत, इतके भारी। आणि असं नाही की थोड्या मटकीला मोड आले आणि थोड्या नाही, एकसारखा सगळ्या मटकीला मोड छानपैकी आलेला आहे। आणि तुम्ही मटकी खात नसाल तर आवर्जून खा, कारण मटकीचे खूप असे फायदे आहेत। पूर्वी लोक मटकीच किंवा मटकीला मोड आलेले असे खायचे, म्हणून त्यांचे हाडं वगैरे मजबूत होते आणि आजारपण वगैरे त्यांना कमी होता। तर आपण सुद्धा छान असे घरच्या घरी मटकीला मोड आणून खात चला, आणि ह्याचे खूप भारी असे फायदे आहेत। जर साखर असेल तर साखर नियंत्रण ठेवण्यास मटकीचा छान असा फायदा होतो। तर मटकीच्या मोडाने हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते, अशा अनेक मटकीच्या मोडाचे फायदे आहेत। त्याच्यामुळे मटकीचा मोड हा नक्की तुम्ही खात चला। मग हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या,
जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहता येतील. परत भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.